लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी परत आलेली असते. घरात येताच ती पार्थला देवाचा प्रसाद देते आणि म्हणते, प्रेमाला आणि देवाच्या प्रसादाला कधीच नाही म्हणायचं नसतं. पार्थ प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करतो आणि नेमक्याच क्षणी तिथे रम्याची एंट्री होते. रम्या टोमण्यात म्हणते, दिराच्या हातचा प्रसाद खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का काव्या? इतक्यावरच न थांबता रम्या काव्याला घरातून निघून जायला सांगते आणि तिचा हात पकडून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण यावेळी काव्या शांत बसत नाही. ती रम्याचा हात मुरगळते आणि ठाम शब्दात इशारा देते, इथून पुढे जर तू मिस्टर देशमुखांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मी स्वतः तुझं लग्न लावून देईन. हे ऐकून रम्या क्षणभर गोंधळते, थोडीशी घाबरतेही. मात्र काव्यामधला हा बदल मानिनीला मात्र फारच आवडलेला असतो. दुसरीकडे नंदिनी आपल्या वकील काउन्सिलरला स्पष्ट सांगते की तिला फास्ट ट्रॅक घटस्फोट हवा आहे. पण वकील तिला सांगतात, फास्ट ट्रॅक घटस्फोटासाठी तुमच्या मिस्टरांची सही आणि संमतीपत्र आवश्यक आहे. वकील पुढे मिश्किलपणे म्हणतात, आणि हे सही संमतीपत्र पसारेवाला तुम्हाला देईल असं मला तरी अजिबात वाटत नाही, मिसेस ट्रॅकाचकबाई. जीवा आणि नंदिनीने एकमेकांना दिलेली ही टोपण नावं वकिलांच्या तोंडून ऐकून नंदिनी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहते. आणि इथेच हा धम्माकेदार प्रोमो संपतो. पुढील भागात काय घडणार भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.